साठावर सुरू होता गोरखधंदा. 5400 लिटर मोहामाचा जप्त. वाशिम जिल्ह्यात अवैध दारू व्यवसायाविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. मोहगव्हाण आणि कार्ली येथे टाकलेल्या धडक छाप्यांमध्ये तब्बल 6,33,000 रुपयांचा गावठी हातभट्टी दारूचा साठा जप्त करून नष्ट करण्यात आला आहे. मोहगव्हाण येथील धरण परिसरात झाडाझुडपांत आणि जमिनीत पुरून ठेवलेले 5400 लिटर मोहामाच आणि गावठी दारूचा साठा पोलिसांनी शोधून काढला. तर कार्ली येथेही अवैध दारू निर्मितीवर कारवाई करत आरोपीला ताब्यात घेण्यात आले. पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या कारवाईमुळे अवैध दारू विक्रेत्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून जिल्ह्यात अशा कारवाया यापुढेही सुरू राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.